काय कुठे गेली तू खायला? कुठे गेली? मला कस काय म्हणला तो? आमच्या गावची चंपा आहे. काय पाटील मी माझं तोड जोडून घेऊ का यांनी घालू का डोक्यात? हिर्या हिर्या हो पप्पा. काय करणार? अरे दगड नीट कोटी बांधायची ना भाऊ. मा डोक्यात दगड घालतो नाही ना मग आईला तू माझा पोरे आहे तो डोक्यात कस काय दगड घालेल रे? पोरे पोरे मग पप्पा आहे अरे तू जरी भजी नाथ्यानी पोरे आहे. पण पप्पा आहे मी. अरे पप्पाच म्हणतो ना मी. अरे ती परंपरा लावून धरेल लोकांनी. पोटी कोणी आलं का त्याची खूप सेवा करावी लागते. पप्पाच्या पाया पड. आता पप्पाच्या पाया पड. पडावंच लागणार त्याच्यात काय. नाथ्यानी जरी पोरगा असला ना पण मी तुला पप्पाच म्हणतो ना भाऊ. परंपरा आहे ती. तू पोटी येईल ना माझ्या. मी पाया पडते हा मला पाया पड. पोरे नाही मी. हा नाही पडू शकतो ना मग पड. पप्पा हा पण पप्पा पप्पा ना रे. आईला पण माझी एक अपेक्षा होती तुम्हाला हिऱ्या नको बनवतो. अरे निदान हिरालाल तरी म्हणणार. हिऱ्याच नाव येतो. नाही हिरालाल आहे पण हिऱ्या म्हणतो का? बरं म्हण भो. काय करू राहिलं हिरा? इकडे कोपी बांधायची आहे ना आपल्याला. का बरं? बैलायला बायला बरं हिऱ्या आपल्याला पोर पाहायला जायची ना. अरे हा आठवतं का? ते तर विसरलंच रविवारी आहे ना. रविवारी आज. हा 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 आईला पण एक कोपीचा सौदा दिलता रे मी पोर कोणाला पाहायला जायची? तुला ना. यावेळेस मला आहे का? अरे बाबा पप्पाला पोर पाहिजे. नीट बोलायचं. अहो पप्पा येड्यावानी नका करू ना. येड्यावानी नका करू ना. तुला पोरगी पाहायची आहे ना. तो आवाज जाऊ घाल बर का तू. हा ना मग. हा ना हा ना हा ना आवाज जाऊ घाल. तू फार बापाची फाडून टाक टारा टारा आणि मला आवाज घालायला लाव. आईला काय पाप केलं होतं मी काय समजा ना. ठीक आहे आता पोट गोळा आहे काही बोलता येत नाही. हा अरे आईला साप झाला होता तर तिला डालून ठेवला होता. साप तेव्हा तू तर माझा पोरे पप्पा पप्पा पप्पाच म्हणलो ना रे. पप्पा पप्पा रिस्पेक्ट द्यायची पप्पाला. अरे हा ना पप्पा 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 जेव का तुझी पप्पा. चाल मग आजच चालतो का? हा अरे मी म्हटलो तो गौंडी या ना रे इकडे कोपीचा. नाही पप्पा हा? पप्पा बस नाही तुम्ही. अरे पप्पा म्हण. पप्पा पप्पा म्हण. अरे पप्पाच म्हणतो ना म्हण पप्पा. पप्पा. मग मी तुला काय म्हणलो? पप्पा म्हण. पप्पा 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 शान बाल आहे माझा. अरे पप्पा ना रे. शाना बाल पप्पा म्हण. पप्पे दे मला. चल पप्पे पप्पाच ना पप्पाच. हे पण मी काय म्हणतो पप्पा. अरे लग्न झाले मी मला पप्पाच म्हणायला लावशील का रे तू? हा ती सुनबाई मला ती मम्मी बाबू म्हणजे तुला पप्पा म्हणू आणि तिला सुनबाईला मम्मी. अरे तू अशी मागणी नको करू राव. ठीक आहे तुझ्या तू पोटी आला माझा पण ती कोण आहे? तिला काय मम्मी म्हणू मी? पप्पाची कोण आहे ती? पप्पाची बायको आहे ना. हा हा ती मग कोण राहील? सुनबाई आहे ना. मग पप्पाची बायको कोण राहते? अरे सुनबाई पण ती पोटी येईल नाही ना माझ्या. ऐक ना तू. हे बरं पप्पा पप्पा तिला मम्मी म्हण. बरं म्हणाल रे म्हणाल. चालतो का पाहायला? हा ठीक आहे आता आहे ना पप्पा तुझे वाले ना 2-4 हात करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट मला घ्यावा लागेल. मला कडेवर म्हणजे आहे ना तू माझ्या बोकंडी बसण्याऐवजी म्हणजे बोकंडी तरी बसणार नाही तो लग्न झाल्यावर. हा मला तो धाक पाडला भाऊ. हा मी तुला घडी घडी पप्पा म्हणतो पण या खांद्यावर जर चुकून शब्द तोंडातून जर गेला ना म्हणजे अमोल जर म्हणलं ना नाही माफ कर. अरे अमोल बोला. नाही पप्पा म्हण. पप्पा अरे चुकून जर म्हटलं ना तर मला पप्पा म्हण. पप्पाच ना पप्पा म्हणजे चुकून जर शब्द गेला ना बाबा म्हातारा माणूस आहे मी पण मला माफ कर भाऊ असं म्हणतो मी. चाल मग आता पुरीच्या घरी ह्या बाय पुरीच्या घरी नीट वागा जाय बरं का पप्पा. हा पप्पाच म्हणाल मी. हा भानगड काय झाली आता आहे ना मला तुझ्या संग कमी बोलावं लागेल भाऊ. लई बोलूशी वाटत तुझ्या संग. तू पोरगा आहे माझा वाला. पोरगा नाही पोरगा नाही ना. पोरगा नाथाने आहे ना पण मग आहे ना माझ्या तोंडून आहे ना अमोल शब्द पप्पा म्हण. पप्पाच बनणार रे. म्हणजे आता मला कमी बोलावं लागेल असं. पप्पा तिकडे येड्यावानी नाही करायचं बरं का. नाही मुलीला काय प्रश्न विचारायचे ना हिरे मी तो थोबड. अरे असं नको म्हणू ना. पप्पा म्हण.
पप्पाच म्हणन. पण तू माझा निदान मी तुझा बाप आहे, मला हिरालाल तर म्हण ना. कोण बाप आहे? मी तू कस काय बाप आहे? आणि मग ही पप्पा कोण आहे? पप्पा कोण आहे? अरे तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय रे? पप्पा कोण आहे? नाही अरे नाथ, अरे ठीक आहे तुला पण पोटी मी कोण आहे? अरे तू माझ्या पोटी येले कोण आहे? मग कोण आहे? मी कोण आहे? म्हणजे माझा बाप आहे, तू पोटी आलेला आहे. हा हा म्हणून मी तुला पप्पा म्हणतो ना. हा असं. पण तू जर हिरालाल म्हणला ना, मला ना समाधान वाटेल ना. पण तू डायरेक्ट हिर्या म्हणतो. माझ्या काय मी तुला हिऱ्याच म्हणायचो पहिले. हा पहिले तुला हिऱ्याच म्हणायचो. अरे हा म्हणून हिऱ्या चाल ना बाबा पटकन. पप्पा. अरे हा ना पप्पाच म्हणणार आहे बाबा. आता कळलं ना तुला हिऱ्या. कळलं. चंपा हाय का घरात? चंपाबाई. चंपे. असं नाही बोलू पप्पा. कोण आहे? नमस्ते. ओळखलं नाही का? मी फोन नव्हता केला का? आणि आज रविवार आहे ना, मग बोललो होतो ना मी मुलाला घेऊन येतो. हा तुम्ही बोलला होता. फोन आपलं बोलणं झालं ना. हिऱ्या. मी त्याचा बाप आहे. बर आणि ते काय आहे, प्रेमाने मला हिऱ्या म्हणतो. आणि काय आहे, तुम्हाला माहित असेल आता ग्रामीण भागामध्ये अशी एक प्रथा आहे. मी याचा बाप आहे. जन्माला- माझा बाप. मी याचा बाप आहे. पप्पा ऐक ना. हा म्हणजे मी याला पप्पा म्हणतो. आता का पप्पा म्हणतो का, ग्रामीण भागामध्ये असं बाळ जन्माला आलं का त्याला असे काहीतरी खानाखुणा असतात. बरोबर. आणि हा जेव्हा जन्माला आला तेव्हा ते गावातील 80-90 वर्षाची म्हातारी होती बाळतपण करायला आलेली. मग तिनं असं याला सगळं खालून वरून बघितलं आणि मग ते माझं नव्हतं. मग मला सांगितलं का हा तुझा बाप आहे. हा ते माझं नव्हतं. का बोलतोय हा असा? ते माझं नव्हतं बाई. मग ते पोरग दुसरीच होतं. काय म्हणू लागला हा? तुला कोणी सांगितलं? पप्पा ठकीच ना. ए पप्पा गपना. ठकीचं पोरग माझं नव्हतं. पप्पा गपना. नव्हतं. नाही. मग कुणाचं होतं? नाही मॅडम, चंपाबाई तुम्ही माझं ऐका. हे तुमच्या लक्षात आलं का ना? थोडक्यात म्हणजे हा पोटी आलेला आहे, माझ्या पोटी आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी याला पप्पा म्हणतो. बर रिअल बाप आहे मी. मध्ये काय, हा माझा मुलगा आहे, मी त्याचा बाप बाप आहे. आणि माझं नाव हिरालाल आहे. बर चांगलंय मी चांगलंय. याचा बाप आहे. हा नाही माझा बाप. आणि मग तो खरोखर आहे ना बापाची भूमिका करायला पाहतो. आणि काय झालं मॅडम, एकदा मी याला नकळत नावाने हाक मारली, अमोल. आणि नाही अरे पप्पा पप्पाला म्हण. सोड, पप्पा पप्पाला म्हण. सोड. अरे पप्पा म्हण. पप्पा अरे पहिले सोड तर. पप्पा. अरे पप्पाच ना. पप्पा पप्पा सोड. आणि बापरे. काय झालं मग काय आहे? हा माझ्या बोकोंडी बसला एकदा दोनदा. हा असा बसला तसा? हा मळ्यामध्ये 2-3दा बोकोंडी बसला. खूप लोक गोळा झाले आणि मग त्यांना वाटतं मॅडम थोडं खाली आहे ना तुम्ही. मग तुम्ही काय केलं? अहो मग 2-4 लोक धावून आले आणि मग मी त्यांना म्हटलो, बाळा तू खाली राख हा. चांगलं तू ठकी सारखीच दिसती. पप्पा प्लीज डोंट आमच्या ठकी सारखी. पप्पा खाल्ल्या आळीच्या ठकी सारखीच दिसती. मी टकी कोण? तुला लग्न करायचंय ना? फुगू करायचंय नको. नाही लग्न करायचंय ना तुला. हम्म. मग शांत बस. हा शहाणा माझं बाळ, शांत बस. हा बाळ. पप्पा माझा पप्पा शहाणा आहे. हा त्याला डॉक्टर कडे नाही घेऊन जात का? नाही गेलो होतो, पण डॉक्टरनी सांगितलं का तुम्ही त्याला चुकून बे अमोल म्हणू नका. या बाय. नाही आणि मग मी पप्पा म्हणतो. हा नाही बोलत हम्म. पप्पा तर नाही बोलत. बरं ह्या बा चंपाताई, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज तुमचा रविवार नाही पप्पा. नाही का? तुमचा चंपाबाई. तर ठरल्याप्रमाणे रविवार आहेत ना आज, म्हणून आम्ही मुलगी पाहायला आलो. बर हं? ठीक आहे. तर मला आवडली. घरात- उडून टाकू बार. काय आवडली? उडून टाकू बार. काय आवडली? काय थांब असं काय करू लागला? ए पप्पा पोरगी घरात आहे. थांब काय जरा. आवडली? चंपाबाई. अरे अरे बावायची ना ती. पप्पा अरे ती मुलीची आई आहे. आई आहे? मुलगी मध्ये. हा मुलगी घरात आहे. चंपाची घरातून बोलते पोरीला. थांब जरा. घरात येऊ का इथं वाजतात? अं, तुला करायचं तर तू बी करणार. हे काय, पप्पा डोकं फिरलं काय तुझं? गपना हा? पप्पा गपना. बाळा वैशू हा वैशू नाव आहे मुलीचं. वैशू इकडे ये. हा ही मुलगी आहे. ही माझी पोरगी आहे. अच्छा बसा ना. गोरी गोमटी आणि एकच आहे तुला बरं का कस काय मला. शोभल ती? तुला कस काय शोभल एवढी पोर? अहो पप्पा मला नाही ना. आणि आपलं मळ्यात काय ठरलं होतं?
पोराला करायची बोलला ना तो. मग तुलाच करायची ना. तू काय बोलला मळ्यामध्ये का पोराला पोरगी पाहिजे. हा हा पोरग कोण आहे दोघात? तूच आहे ना. मी पोरग आहे. बाप कोण आहे? मी मी तू बाबा कस हाकाच का बाप आहे? हा का मा बाप आहे का? तू मा बाप आहे का? मी बापाला बोलवते, वैशूच्या बापाला बोलवते. हा 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 कुठं घरात नाही का ते? वैशूचे बाबा, कामावर आहे कामावर. बोला, वैशूचे बोला. बाबा. जरा बसू का आम्ही इथं मग तोपर्यंत? बस हा, या. तुम्ही पण बसा. बस बस या. असं काय पोरग आहे तुमचं? तुम्हालाच माहित नाही काही नाही बस बस. पोरी पप्पा तुला आवडतो का पाय? पप्पा वैशूचे बाबा. हो वैशूचे बाबा. काय उठून बस. आता काय अरे उठून बस. झोप दे रा. ते पोरीला ते 2 लोक घरी बघायला आले. घरे जरा उठा जरा. इकडे बोलत यायला इकडे बोलव. कुठले काय इथं मुश्किल आहे का तुला? मी काय विचारलं नाही, मग तुम्हीच विचारा काय ते. हा मग वय त्याला तिकडे बोल पाहुण्याला त्याला पोरीला इकडे बोला. ऐका, तो फेट्यावाला जो दिसतोय ना, हा तो जरा सर्किट आहे. सरकडे हा हा, आणि तो त्याचा बाप आहे ना, हा ते पण जरा तसंच मला वाटतंय. बर बघतो तर मी. जरा सांभाळून बोला बरं बर का? बघतो मी माता. मग इथं बोलू हा इथं आण मोकळ्यात आण. मग आता खाली आण त्याला. असं म्हणताय? हा पुरीला आण माग. ठीक आहे. आणि तू जरा व्यवस्थित आवरून ये जरा. हो हो. आणि दुकान सांभाळता वाला. हा हा हा. कपडे घाल. घालतो ना. कपडे घाल बा. काय चालू आहे? हिऱ्या शाळेचा पप्पा मुस्कर पडून तो आम्ही. पप्पा अरे पुरी जास्त नको ना बोलू असं. पोरी सारखी ती पोरगी. मम्मी हे काय प्रकार आहे? तुझं नाही पप्पा. अरे. बाळा ऐक, बाळा ऐक, मी काय सांगते. कोण बाळा? नाही, हा बाळा आहे. बाळा, मी आता बाप आहे. बाळा, तू कपडे घाल नीट. घाल, नीट कपडे घाल. घाल. मॅडम काय आपण तिकडे जाऊया. हा कोणाकडे? ते तो तिथे मोठे बाबा बसलेले आहेत अगं आपले. पप्पा तुझं नाही. पप्पा याच आहे मी. तू माझा हात तर सोड. मम्मी मला एक सांग, हा पप्पा कसा यायचा? अगं ती हिस्ट्री मी तुझ्या मम्मीला सांगितली. बरं प्लीज बरं, आपण ना आपण ते प्लीज विचारू नको. तुम्हाला काही चावते का इथे? हा ना. पण इथं काय आहेच नाही. मला सांग तुझे पप्पा तिकडे झोपेल चला का? हा, तिकडे तिकडे चला. कामाला गेले तिकडे तरी चला. शेतावर चला गेले. चला तिकडे चला. चला. चला पुढे. हो चला वैशू ये. ये. चला चला. अरे तू माझा हात काय पकडतोय? पप्पा पप्पा ए पप्पा नको चव घालू रे. अरे तुझं लग्न जमणार नाही बरं का तू याड्या. हे पप्पा नमुने पाहुणे कुठून आणले बाई? नको गं त्यांच्या नादी. पप्पा याड्यावानी नका करू ना. आपण बघूया ए, ते काय पप्पा. म्हणतात, काय नाही. ठीक आहे. ती चांगली आहे. कोणची चांगली आहे? पिवळीवाली. मला चालेल. ए पप्पा तो डोकं फिरलं का? अरे ती मुलीची आई आहे. अरे पण ती राम 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 पाहुणे. राम 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 राम. कुठं बसू? हे वैशूचे पप्पा. हो हो येवाजड कोण? हा? येवाजड कोण? माझे पप्पा आहे ते. कोण याचा? हिचा माझा हिचा- पप्पा आहे हिचा ते. बाबा. तुझा बाबा. हा, हिचा बाबा आहे, बाबा आहे. ये माझं पोर. कोणाच्या आज पण तुम्ही बसा. बाई, काय बोलते? बसा खाली. बस बाळा बस इथे. ये गं. बस इकडे. वैशू इकडे ये. वैशू पप्पा जवळ बस पप्पा जवळ. ये इकडे माझ्या जवळ चाल. नाही इकडे बसले तरी. नाही ये. बसा बसा तुम्ही. समजा जरा दिसेना मला काही अजून कोण कोणाच्या पोट. पप्पा पप्पा पाया पडू का तुमच्या? पाय मागे घ्या ना. मांडी घाल. बापाला शिकवतो का? बापाला शिकवतो. पप्पा पाय माग घ्या ना. अरे ती मुलगी तुला म्हणजे हा, तू हा, बघायला पोरी, आला पोरी. त्याला. माझ्या पोरी सारखी. पाहुणे कोणाच्या पोरी सारखी आहे? तुमची चंपाबाई आवडली. काय? काय करता ही पप्पा पोरगी ही याला लाईन द्या. मारते कधीची मम्मीवर. काय नाही. काय काय? लाईन मारते लाईन. मम्मी काय करत होती? कोण? मम्मी लाईन देत होती. नाही नाही मी असं काय नाही तुझ्या केलं. अरे आई- जाऊ का सातव्याचे का? ओय, काय? बापा देखत झालंय कपडे काय तुला याला? तुला झालंय का? बापा देखत काय कपडे रे? करतो. अरे काय ओय, काय करा बरं? बापा देखत कपडे करतो. चावलं त्याला. आणि तो या बाई. बाई पप्पा पप्पा अरे मला मोकळा करून मारी बरं का. पप्पा मला अरे चावलं बघ रे. तुम्ही बसा. पाहुणे इथं बघावं. बसा, इथं बसा, इथं बसा. याच्या आईचं त्यांना रा वादळा. पाहुणे बघावं इथं चावलं हे बघ. हे चावली इथे, इथे चावली इथे चावली. ये बाई. ए! गेला गेला मेला. गेलं का? पुढे झाले, मोठे गेला झाले. गेला. भाऊ दे. गेला, गेला. बस बस ना. कपडे काढतो. पप्पा याचं पोट असं काय? कपडे काढतो बापा देखत. नेमकं लग्न करायचंय कोणाला यांना? वेगळंच आहे काहीतरी. मॅडमचं वेगळं आहे. तुम्हाला पाठवलं कोणा इकडे? पाहुणे शिरपेली तुमची पोरगी आहे नाही. हा हा हा, या. पोरगी आहे, ही बाई ती मावली. अहो मी फोन केला तर रविवारी. इकडं वा बाजूला.
एवढं अंतर ठेव ना. रविवार आहे ना आज. बसा, इथे बस इथे हा, बस. काय रे? याला कपडे घालायला हा घालतोय तो घालतोय. चंपाबाई बोलली बाई म्हणून मी गप्पा सांग. पप्पा घालतो ना कपडे. बाबा, तवाली. मी बोलली ना लाईन मारते मम्मीवर लाईन मारते. ओ बाबा तिकडे सरकारी थोडंसं अंतर ठेवलं. तुझं बरं बाबा तुझ्या मांडी बसतो काय? नाही हो पाहुणे. जाऊ द्या. हो, आईचं तुम- नातं. हो, तुमच्या बायकोपेक्षा सुंदर बायको आहे हो माझी. मग सगळं गावरी आणली बाबा. पाहुणे. नाही आली नाही आली. आईचं नातं आहे त्याचं. आणि ही पोरगी काय बोलती लाईन मारून राहिला. शोभत का हिला बोलायला. मग कधीच म्हणतो मला चंपा अरे लाज वाटते का तुला? आणि त्या पोरीवर लाईन मारतो माझ्यावाल्या. लाईन लाज वाटते का तुला? हो, मी काय तुम्ही आले काय आलं मला सांगा ना. पोरगी कुठून पाहिजे. आले कोणाचे कोण आहे तुम्ही? पोरगी पाहायला आलो. कोणाची? तुमची पोरगी पाहायला आलो तुम्हाला पाटील. कोणा पाठवलं? बरं या पप्पा बद्दल मी थोडासा उलगडा करू तुमचा का? पप्पा तुमचा पोरा तिकडे जा करा. तुम्हाला कोणा पाठवलं? शिरपेनी. ऐका. हा, बरं शिल्पा पाठवलं. दुबेरचा शिल्प. बरं, तुम्ही कोणाचे कोण आहे? हा माझा मुलगा आहे. नाही बाप आहे मी याचा. बाप आहे. बाप रे तो. याच्यावर करणे झालेली वाटते मला. हा बाप कस काय हा? बरोबर पाहुणे बोलतोय. तुम्हाला वय ओळखू येतं ना वय वय. हा तू कसा आधारचा गदड झाला? जवान कोण वाटतं? जवान धोतर कोण घालीत? आणि हापी हाड घालेले. म्हातारा- धोतर कोण घालीत? म्हातारा कोण वाटत? धोतर कोण घालीत? मॅडम तुम्ही- चंपा म्हातारा मी ए वाटत. चंपे धोतर ए, कोण बाबा, ए, घालतं? नीट बोल ना. काय नीट बोल तोंड दिला. हा जर बोलला जातात. काय नीट बोल जरा ती कोण आहे? पप्पा चंपी ना? पप्पा पाया पडू का? तू पाहुणा आहे ना? हा मग पाहुण्यासारखं बोलायचं. आपण चंपी आवडली मला. बोलली लाईन मारते लाईन. काय बोलतोय? ए, सांग यांना सांग व्यवस्थित. शांत बसशील ना मग सांगतो. व्यवस्थित सांग. काय पाटील हा माझ्या पोटी आलेला आहे. कधी कधी आला? जन्माला आल्या ना त्या दिवसपासून आहे ना एक 80-90 वर्षाची म्हातारी बाई बाळत पण करायला आली होती माझ्या त्याच्यावरून मंडळीत. उतरून टाकली का? नाही उतरून नाही. मग तिला सांगितलं का घुगे पाटील हा पोटी आलेला आहे म्हणे हा तुमचा बाप आहे. म्हणलं मग काय करायचं? मग याला आहे ना नावाने हाकाने मारायची याला पप्पा म्हणायचं. आणि त्या दिवसपासून मग मी याला पप्पा म्हणतो. काय झालं एकदा चुकून याच्या नावाने मी नाही ना, अरे प्रसंग सांगतो हा, प्रसंग. का उठतो बसले सारखा? आणि पप्पा नाही. एकदा चुकून याच्या नावाने मी हाक मारली होती बरं हा. का. तर हा बोकंडी बसला होता माझ्या मळ्यात रात्रीचा मळ्यात दिवसा मग मी कानाला खडा लावला. चुकून सुद्धा याला मी नावाने हाका मारित नाही. पप्पा पप्पा पप्पाच म्हणतो. आता पण पप्पा म्हणतो. पप्पा गप बस. आता मेन कामाला आपू हिर्या याचं नाव हिर्या. आणि माझं नाव हिराला आले. तर तो मला तुम्ही शर्ट घाला ना. याला मी हिरे पाहुणे येईल आमच्या घरी शर्ट घाला. हो सगळे केस दिसून राहायचे वरले. नाही, टाका ते पहिले. पाहुणे काय झालं पाहुणे. हा. हो अहो त्या तुमच्या त्या घरी आलो ना हा. चंपा ए माताडा पाहुणे तर तिथं मला काहीतरी चावलं. पप्पा हे कोणाला शर्ट बोलले घालून तुम्ही? घ्या. हा. याला हिर्या बोलतो मी लहानपणापासून. ए बाबा तू हिऱ्या बोलल्या तर हिऱ्याच्या बोकंडी बस. मला काय करायचंय? तुम्ही आले का आला? नाही पाटील आपल्याला संबंध जमवायचा आहे ना राव. म्हणजे कोणती पदार्थाची? काय करणार मला ते काहीतरी चावलं. तुम्ही डायरेक्ट कपडे काढी द्या. तुमची चंपी मला लय आवडली. लय आवडली. चंपीचं लग्न नाही करायचं. चंपी माय बायको आहे. हा. कोण? माय वयसूच्या पूर्व पप्पा. अरे लाज वाटते का तुला? पप्पा बाई चंपी आहे. बाई चंपी ती. अरे मी याची बायको आहे. अय बाई चंपी बाई चंपी आहे. येडाय का हा? ही माझी मम्मी आहे आणि हे माझे पप्पा आहे. मी हा. यांची मुलगी आहे. तुम्ही कुठून मधून आले? तर बाप मी याचा आहे. अरे ही पोरगी लग्नाची आहे. कोणाची लग्नाची ही काय? आमची. मग मी हा? तुमची मुलगी आहे का? मी तुमची मुलगी चंपे आहे. तुला लग्न मुकाट्याने करायचंय का ए नाही? बाबा ए निघा बरं उठा बरं. पाहू दांड्या मागे. पाहुणे दांडा काय? पाहुणे. दांडा पाहुणे, काय? तुम्हाला पैसे? प्रॉब्लेम काय? दांडा आणि एक मला पाहू. लागल ती किंमत देते. 4 एकर जमीन वापरून टाकू. तो केळाला तिकडे लाव किंमत हो तिकडे. हा? चुलीत घाल. 4 एकर केळीचा बाग आहे. तिकडे चुलीत घाल तो केळा. तुम्हाला नाही आवडत? आम्हाला नाही लागते. मग काय आवडतं तुम्हाला? बाबा तुला चालत नाही महापुरीला चालत दांडा नाही. नाही पप्पा. नाही तुला आवडतं का चंपे केळ? काय बोलतोय हा? अगं लय केळाचा बाग आहे आपला. ए बाबा ए दादा तुला पाय पडू का आता? ए वैशू कुठे चालली? दांडा दांडा नाही. आणायला. काय? थांब मला कपडे घालून मी कपडे घातले आण. आणि काय वेळ पप्पा. लय झालं मला पाहू द्यायचं. पप्पा मी चाललो घरी हा. यायचे बाप्पा बाप यायचे. पाहुणे थांबा ना थोडं, थांबा पुढच्या वेळेला पास करते. थांबा 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 हा? थांबा थांब मला कपडे घालून द्या. वेडाय जरा बरं, डोक्यावर पप्पा. पडलाय तो. हा बस बस बोल रा तू. हा, काय अरे आता? काहीच बोलू नको ना पप्पा. काहीच बोलू नको ना. या बाई एक तर मला आहे बस इकडं, ना. बस. बस बस इकडं. अमोल बोला पटकन. पप्पा मी चाललो घरी हं. नाही बोलून घेऊ ना. नको हा. बोलून घे बोलून घे. पप्पा मी घरी चाललो.
बोल पटापट काटीत बोल रे. हं? मला झोपायचंय. पाटील तुमची मुलगी पाहायला आलोय आम्ही. बर मग काय करा या माझ्या मुलाबद्दल मी माफी अरे मागतो. पण तुम्ही कोणाचे बाप आहे कोणाचा पोर आहे हेच कळणार नाही आम्हाला. मगाशी सांगितलं ना राव. तुम्ही यायला जन्माला का यानं तुम्हाला दिला हेच कळणार नाही आम्हाला. तो पोर कसं घ्यावा. क्लिअर यांनी करा दिलं. नातं काय तुमचं ते सांग. मला जन्म यांनी दिला, मी याला दिला. हा. नाही मी याला दिला, हा तेव्हा त्यांनी मला काय दिला. नाही पण म्हातारा तर हाच दिसतोय. अरे म्हातारा माल पाटील याला जन्म दिला. पाटील म्हणतो मी. अरे, तुला सांगू का ए, शेळपाटा 16-17 वर्षाच्या पोराला बाप होता येतं. आपण केस बघा की याची हा पिकला सगळा तो. अहो माझं 60 वर्षाचं वय आहे, येतं 35 आहे. हा माझा मुलगा आहे, परंतु पोटी आल्यामुळे मी याला पप्पा म्हणतो. आणि या मी पप्पा- पहिले मी याला जन्म दिला, मग यांनी मला जन्म दिला. सिंपल. म्हणजे हा आधी यायला होता का हा हा तुमच्या आधी तेव्हा मला चंपाबाई पहिला आवडायची. मुलगा आहे. मग तुम्ही त्याचे बाप झाले. पाहुणे नाही नाही तसं नाही ना, तसं नाही ना. मला पाहुणे वाटतं जेव्हा मला याला हा झाला हा मला चंपाबाई लय आवडायची. चंपाबाईला मी मागून एक काय बोलतोय हा? पोरग झालं होतं. तेव्हा तो चंपाबाईला आवडत मग नाही, नाही, ते- बापासून एक पोरगं झालं. अरे ते दुसरे नाही तू ये अहो, पाटील पाटील हो. मला सोडू. अहो, आमच्या गावची पाटील. आमच्या अहो, गावची चंपा. अहो, ही काय म्हणते कुठे गेली तू खायला कुठे गेली मला कस काय म्हणला तो आमच्या गावची चंपा आहे. काय पाटील मी माझं तोड जोडून घेऊ का यांनी हाणू का डोक्यात. आमच्या गावात एक चंपा आहे, तिच्याबद्दल तो बोलतो. अरे ही चंपा होती. माझ्याबद्दल नाही बोलत आहे तो. तुम्ही ह्या चंपाला कशा नाही करतात काय. चंपा मी येऊ का जरा. तुम्ही कुठले गावाचं नाव काय तुमच्या तुम्ही हे द्या हे मी ठेवते इकडे. यंगल गुस्से फेकून नाही यायला देऊ का फेकून. हा, गावाचं नाव यंगल गुस्से काय गुस्से यंगल गुस्से असं काय आडनाव. गावाचं नाव का आडनाव नाही बाई. गावाचं नाव आहे हा मग तालुक्याचं तर लय मोठं असेल तालुक्यात आहे ना नेमोरवाडी. नेमोरवाडी जिल्हा जिल्ही लोलवाला. अँटिकाचं नाव आहे पप्पा. जिल्हा काय बरं इला लोळवा तुम्ही आलोच आहे आता पप्पा सगळे डोक्यावरच पडलेत. येऊ का मी आता. काहीतरी गोळा संपले दोघा बापल्या काय हो. येऊ का येतो मी जातो आता. बरं तुम्ही आता निघात्या गाता करते का त्या हा? येतो मी. हा तालीवर आलं. काही नाही. हं? हे आपला खर्च किती झाला याने. वडे पाव खाल्ले, भजे पाव खाल्ले. पप्पा लिहिलं ना तू. नाही नाही पप्पा नाही. पोरे पप्पा नाही. मी कोणी पोरे माझा मुलगा आहे पण ओय! जगा त्याचा पोरे म्हणते तो कोणाचा तो म्हणतो माझा पोरे तू म्हणतो म्हणजे तुम्हाला खोटं वाटतं का. म्हणलं ना तुम्ही आता. म्हणजे आपण भाऊ रे भाऊ मी कसं काय बोलू आपण भाऊ होय तुका स्वप्नात पाहू राहिला काय ठीक आहे बाबा येऊ का पाहुणे येतो आम्ही. हा तू निघू निघ. ओय! आणि याला घेऊन जाईल याच्या नावावर मी काहीच होऊन जाणार नाही. आबा मला सांगितलं का बरं नाही का तुमचं पण आहे. मग नातीनी ही बाई कोण लागत. तुम्ही माझ्याकडे कुठे बघता. पोरगी तिकडे आहे. पोरगी ही कोण लागत तुझी. ती माझी मुलगी आहे. मामा हा भाऊ आहे. भाऊ कसं काय मग तुझं बोलला ना. काय व्हायचं माझी नाही अरे याचा पोर आहे ना. याला घेऊन निघतो का तू निघतो का तू तू पोर आहे कोणाचा आहे. कोणाचा मा बापाचा आहे म्हणजे हा बाप आहे का. कोणाचा हा माझा बाप आहे का. काय गोंधळ आहे बाप ए, रे इला बाप. काय अरे हा बाप तुम्ही कोणाचा. नेमकं बाप कोरे पोरे कोरे तुम्हाला दोघांना माहित नाही का रे अरे तू कोणाचा पोर आहे. म्हणजे मी मा बापाचा आहे मग मी तुला तेच म्हणून राहिलो. मला का बरं सांगितलं नाही. हा पोर आहे मला का बरं सांगितलं. पप्पा माझ्याकडे शब्द शिल्लक राहिले नाही. सगळे शब्द संपून गेले. सगळी अक्कल संपली. हा आता मी घरी जाईल का नाही याचा मला भरोसा नाही. का बरं. मी चक्रमासारखा गाडी खाली जाईल का मरल का काय मला आता माझं घर सापडणार नाही. पप्पाला मम्मी सापडावं लागेल ना. तुम्ही शांत राहा. असं काय बोलू तू नका. एक काम ए, कर. झालं, तुला काय करायचंय तुला जायचं का सगळं नाही तुला जायचं का? ओय, ओय! मग पोर आहे तो भावाला. तुला जायचं का ते सगळं मग तू काय म्हणल्याची पाटील मला नाही जायचं. लाईन मारते ती. लायचं पाटील अहो, माझं हो पाटील माझं. मी तुला मी काही पडलो का नाही मला हा? मी नाही पडले. हो पाटील हो माझा हो विश्वास हो करा. तो लाईन बिन नाही मारते माझ्यावर. हो पाटील हो एका दात किती केला? हो ऐका हो. ओय वादाडा माय बायकोला काय बोलायचं नाही बरं का. बायको ए गप्प बस. बायको काय? बायको लावलं होय, मी नाही. तुमची मुलगी आहे का? तुझी मुलगी आहे. अगं हा भाऊ आहे माझा वाला. तू पुतली लागती. अरे अरे ए, अरे. आता पोर- तुम्ही पोर पाहायला आले का ओय. काय चाललंय काय मग ही कोणी वहिनी. अरे यायला काय वहिनी पोरीची मुली आई आहे मी. चंपाबाई तू बायको केली.
हा 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 आता टाळ्यावर आला. आता टाळ्यावर चंपूबाई तुझी बायको. हा आणि चंपूबाई तू बायको केली. हा केली आब्बा. पोर केली ना, मावली. केली, हा केली. हा हा म्हणजे पोरगी मला पाहिली नाही आणि तू चंपीला बायको केलं. अरे आमचं अगोदरच लग्न झालं. कधी झालं? झालं ना? तेव्हा तो वळला होता. मारू काय ना? होय वैल होतो. नका चंपा नका मारू. मारू का? नका नका सर याचा जन्म कधी? ते नाही माहिती. तू बाप असून तुला माहिती आहे का तुझा जन्म त्याचा जन्म? अरे तो कस काय बाबा पिके देच एक ठेवून वळताना असते. जावायचे. हे? पाटील त्याच्याबद्दल मी माफी मागतो. कुठे घेऊन जायचं कुठं राहिले वाचताडच डोक्यावर हे? पडलंय. तुम्ही आहे ना फायनल करा मी जातो. काही आमच्याकडे पाहिलं तुम्ही मला. फायनल करा बापले कोणी तर तुम्ही झालं final असेल, करा. मी तो आहे नावावर प्रॉपर्टी होऊन जाणार नाही. अरे पण तो काय समज आहे भाऊ आहे तू मावा. भाऊ पुढं नातं लागलं पुढे नातं. पोर पाहायला आला कोणी ना. आले? कुठली स्थळ लागत कोणी ती आले? ना बघ. स्थळ कोणी आले पप्पा मला सांगा अगं ना तुला पहिले. समजायला पप्पा पाहिजे. सांगा अगं तुम्ही मी पहिले. झोपेलो तर मला फोन सुद्धा नाही किती माहिती. डोक्याला ताण आहे हा? बळच सुटले पुरी पाहायला. हे मम्मीच्या ओळखीची कोणतरी काय का ठेवले का अहो तुम्ही माझ्यावर काय चिडताय? होय बाबा ऐकूल कर पण. ए, तू का बस. तुम्ही माझी तू काय ए चिडताय? पप्पा मी काय यांना अरे असं बोलवलं? मार मग दिला कोण असं. कोण बोलवलं? तेच घरापाशी आलं चालत चालत आपल्या. मग तो काठी नव्हतं का पाटील अहो आम्ही काय काठीचे म्हणजे मार खायला आलो मला का? मला माहिती होतं हे असं डोक्यावर ऐका, पडल्यासारखी ऐका, बोलतील. ऐका, ऐका, आम्ही अरे ते लय अवघड चंपे दिसतंय. तुला जी माया कुंपोर झाली ती का ते सांग. एक देन ठेवून हा? हा माझे पप्पा आहे का हे ये बाबू. कालफड दिली काय पण काय बोलते? ए, देवा 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 देवा. मग हे कसे बोलताय माझी पोरगी माझी मी कुठे गेलतो मी कुठे हे गेलतो बाबा हे बाबा मी कुठे गेलतो मी यांना- कुठे यांना गेलतो हाकलव, हाकलव. नाही, मी कुठे हाकलव. गेलतो? यांना मला हाकलव मला माझ्या अगोदर. कळायला पाहिजे हा? माझा का? बाप कोण आहे मला कळायला पाहिजे मी माझा कुठे तो गेलतो बाप कोण आहे? ए मी सांगू का मी सांगू तुम्ही का? सांगा कोण हा काय ओय! त्यांचा बाजार आहे ना हाकलव इथून. तो बाप कोण आहे? चहा ही पोरगी मला कोणाची पप्पा मी? म्हणून राहील. पप्पा मग ते बोलले ना यांची मुलगी अरे आहे. तिची काय चूक आहे मी तुला माझ्या पोरीला पाहायला आलं का? अरे बहीण येतोय ती बहीण निघाली तुई. निघाली. ते बसले तरी बघ कसे. अरे काय तुम्ही पसारा घातला अरे याची बहीण निघाली. हे भाऊ आहे का माझे बाय पुतणी निघाली याची बहीण दादा. निघाली. पाटील येऊ का मी हा विषय आपण नंतर अरे काय जमाना आला. येऊ का? जात्या काय काय जमाना आला ही बाय पोर ती बहीण निघाली आणि याची अरे नाला का भाऊ आहे ना तो. पाटील ते दंडू सगळा बर का चंपे हो, घे इकडे. ये चंपा चंपे. अहो, तुम्ही शहाणे आहात काय ना बोलूच नको समजलं पप्पा ना? आपलं तुम्ही शहाणे आहात बरं, ना उठा तुम्ही आता येतो येतो चंपे अगं ओय, पोरगी. ओय. गोळ्या घेऊन ये तू दादा दादा जा तुम्ही आता हा बरं सगळा झालं. सगळा चिथडा झाला दादा निघा 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 सगळा हा चिथडा झाला भाऊ आहे ना. अरे वादळा चहा आईचा. ए, जा. जातो का आता पप्पा. हे घ्या, हे घ्या. पप्पा नका पप्पा नका पप्पा नका उठा. ते बाय पोरगी पप्पा म्हणून राहिली. आमच्या घरातून निघा पण पप्पा चला. माझे बघा काय पोरगी पप्पा म्हणून राहिली. तुला एक- बाय पोरगी मी बाय तुम्ही करते. उठा की यांना हाकलावा. ओय, उठा. मी बाय पोरगी घरी नेणार बाय. तेव्हा तुमच्या पाया पडतो हाणू नका हाणू नका. निघा गपचिप निघा ओय, माय पोरगी मला पप्पा म्हणते मी नेणार तिला. ए बाबा उठ. ती विचार ए पप्पा बाबा, म्हणली का नाही. उठ उठ आणि तेवढा घरी जा उठ. पप्पा 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 आहे माझे पोरगी ए, तुझं काही डोकं फिरलं का हा तुझा पप्पा म्हणून ए, राहिला? तुला बाई तुला बाप ओळख येतो का बाप ओळख येतो मला का काय तुम्ही डिसाईड करा मला सांगा बाप कोण आहे मला बाप कळायला पाहिजे मग तुला आतापर्यंत बापच कळायला तू कोणता लहानाची मोठी कुणाकडे जाऊ? कोणाकडे झाली का तू ह्यांनी सांभाळा अरे मला बाप, अरे हाच बाप आहे बेटा तुझा हा बाप आहे मी याचा बाप आहे आयला, काय बात आहे आता. मला विचार ना चंपे. हा तुझा बाप मी याचा बाप आहे ओय, चंपे. आता दुसऱ्या भाषेत सांगू का हा तुझ्या आईचा नवरा आहे हा आणि मी याच्या आईचा नवरा आहे ओय, माझ्या इथं नवरा कस काय माझ्या इथं नवरा. अरे हिच्या आईचा हा तुझ्या आईचा नवरा आहे तुझ्या याच्या इथं आईचा नवरा. नवरा मी आहे चल तुझ्या इथं नवरा कोण आहे? ते मेले मेले रे. पप्पा आहे मी तो. वरती तो बाप आहे मी. पाहुण्यांना द्या बरं ओय, भाऊ ऐक तू भाऊ. ए भाऊ जातो का तू आता ए भाऊ ऐक तो आता भाऊ घेऊन ये पण तुला प्रॉपर्टी मी देणार. मला पाया पडू दे नको मारलं नको मारलं नाही. भाऊ तुला प्रॉपर्टी मी देणार. मला पाया पडू दे पाया पडू दे पप्पा पाया पडू दे काय नाही भाऊ तू बी हे बाय भाऊ हे बाई भाऊ बंदकी वाढेल बर का भाऊ भाऊ ये भाऊ बंदकी वाढेल. वाढू दे रे बाबा 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 त्यांच्या बरोबर तिकडं. तुम्ही माया काढलं काय मी चांगलं चांगलं झोपलो होतो हा? मम्मी चाललं कुठून आणलं का आता माहिती कसं काय मलाच बोलणार का? बसा काय बघा कोणी बसा वाटतं ओळखीचं होतं ते स्थळ? काय ते बघा गबाळ आणले कुठून आणले तो गोळा करून काय मला माहिती ते कुठून आले ते. ते तो नाव घेते चंपी तू माझ्या बायको काय हो मी चंपी मी फेमसच आहे ना गावामध्ये चंपी चंपी करून. मग तू जातो ते त्यांच्याकडे काय पण मंगळ बोलू नका नाही? कळलं ना? तुला कळलं की ना तू बाप आहे तवाल तो मग ते बोलले तर मला का माहिती माझा बाप कोण आहे मग तुला आण राहिली का आता हा
मग ते लाईन मारत होते मला वाटलं कोणावा मम्मी अरे तू माझी तुकडे लाईन मारत होता काही काय बोलू राहिली बोलले ना छंपी माझी बायको आहे म्हणे अरे मग बोल ना म्हणून झालं वय बोला म्हणलं होतं का? येडा होता तो डोक्यावर पडलेला त्याच्या गोळ्या संपेले गोळ्या अगं मला वाटलं पप्पाची तुम्ही कोणलाही पप्पा पैसे खाता सॉरी तुम्ही काय कोणता नवरा म्हणून हा, आणि तुम्ही लगेच मला धरून हा, मारायला मग निघाला. बरोबर आहे ना. म्हणजे लोक बाहेर की त्याला ते म्हणजे मला वाटलं होतं एकदा ही लाईन देत होती मला वाटलं खरं तुमचा भाऊ होता का नाही नाही बा काय समज त्याचा कसं बोलत होते ते लोक ते डोक्यावर पडली होती काहीतरी त्याला बोलायची पद्धत की नव्हती. भाऊ नव्हता ना नाही कसं करायला मग तुला लग्न केलं पण तुला मला दिसला भाऊ होता म्हणून होता का तुम्ही मला काही बोलू नका अगोदर सांगते हा काय हे अगं, दुसऱ्या लोकांमुळे फार एवढी पोर लागण्यात जोगती झाली तर तुला मा भाऊ दिसला कधी दिसला का तुला आणि मग हा कोण आला भाऊ अरे जाऊ दे. आता ती बॅग गेली ना आता मी चहा बनवून आणते मस्त. चहा द्यायला फार कडक जोग कडक चहा दे हा, ठीक हा. आहे मी पप्पा बसा तुम्ही, मी ऐकते आम्ही जाऊ. पेत बसतो इकडं हा ये. काय पप्पा कांदे नमुने कुठून आले होते असेच भेटायच्या बाईक गेल्यामध्ये लई असे मला तितका हसू येत सकाळ होतं पाठक ना. भेटत मला वाटतं माझा बापच चेंज झाला दिवसा दिवसा अरे, तू बनवायचं हा नवरा केला नमूच हाच होता मला दुसरा नवरा असं त्याच्यावर काय बोलते पप्पा नवऱ्याचं असं की मी पप्पाचं बोलते ना मला काय माहिती कोणता पप्पा होता हा का मग मम्मीला दुसरा पाहायचा का तेव्हा माणसाकडले प्रॉपर्टी होती म्हटलं जाऊ दे मग गेली तर गेली तिकडे हा का ते कसं बोलतच पाहिलं का हा जाऊ दे पण लय नौटंकी लोक होते ती एक तर कपडे काढून बसलो होतो इकडं तो काय प्रकारच वेगळा होता अवघड केलं पुरी भेटायला बरोबर काही करायचं नाही म्हणजे ते नाटक करत होते आणि मग नाटकच द्यायची हा का आणि मग त्याला वाटतं असं बोललं चाललं म्हणजे मग तिला आपल्याला पोराचं चला. त्याच येण्यात आहे घरा दोघं मी बापले आता मध्ये जाते थोडं माझं आहे ना मग जाते का हो. मग मी झोपत इकडंच हा. तुझ्या चहा झाला पाय हा मला ते हा. पाठव बाबा